खूप दिवसाचं चाललेलं शेंगदाण्याचे लाडू करायचे आणि सोमवारचा ह्यांना उपवास असतो. म्हणलं चला सोमवारचा उपवास पण आहे आणि ते म्हणजे साबुदाणा खिचडी खात नाही मी, तर म्हणलं चला लाडू करते. शेंगदाणे फोडून ठेवले, म्हणजे त्या दिवशी शेंगा फोडून ठेवले होते, एवढे मोठे शेंगदाणे जमवून ठेवले होते. शंभूला पण खूप आवडते शेंगदाण्याचे लाडू. आणि मग रात्रीचा भात होता, मग ते मी परतला आणि मी माझ्या नंदेनी खाल्ला. तोपर्यंत त्यांनी खरमुरे केले, मस्त झाले होते. म्हणजे खारट वगैरे झाले नाही ते मी केले, तर त्या दिवशी खारट झाले होते, म्हणलं स्वतः करून खात होते. आणि मग शेंगदाणे असे चोळून घेतले, त्याचा हे काढून टाकले, टर्फल काढून टाकले, तिकडून काढून आणले बाहेर जाऊन अंगणातून. आणि मग फिरवले त्याला, आणि त्यात जसं थोडंसं शेंगदाणे फिरवले, थोडेसे बारीक झाल्यावर त्याच्यात गूळ घातला, पुन्हा फिरवला. आणि ते जे मिश्रण असते ना, त्याच्यामध्ये 2-3 चम्मच तूप घातलं, मस्त घरचं तूप घातलं गाईचं, आणि त्याला बांधून घेतले छान. खूप मस्त झाले, चिकटपणा पण चांगला येतो आणि टेस्टी एकदम छान येतात. शेंगदाणे जेवढे चांगले खरपूस भाजले तेवढं चांगलं राहते. आणि छान लाडू बांधून घेतले आणि बाबूला खूप आवडतात. तर मी बांधत होते, व्हिडिओमध्ये नाही आला तो, नंतर आला, तर तो मी बांधत होते तोपर्यंतच ते खात होता. त्याला खूप जास्त आवडते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.